नमस्कार. महाराष्ट्र विजन न्यूज 24मध्ये आपले स्वागत. कुपवाडमध्ये आंबेडकर पुतळ्यासाठी जन आक्रोश, महापालिकेला झटका देणारे आंदोलन, ठरावाचा मार्ग मोकळा. सभागृहामध्ये करताय काय महापालिकेमध्ये ठराव साहेबांच्या पुतळ्याचा पुतळा आहे. आमच्याही मनात तर आहे की कुपवाडला बाबासाहेबांचा पुतळा व्हायला पाहिजे. गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्याच्या पाठीमागं महापौरांना मी विनंती केली. महापौर साहेब, एक शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बाबासाहेबांचा पुतळा आम्हाला कुपवाडला व्हायला पाहिजे असं आयुक्त मॅडम आणि महापौरांना मी विनंती केली. महापौरांनी म्हणले की तशा दर्जेचा, जी व्यक्ती ज्या दर्जेची आहे त्या दर्जेची जागा पाहिजे आपल्याला. तसं नगररचनेला हुडकायला लावलंय त्यांनी. काल पण मी तुम्हाला सांगितलं की प्रोसेस आहे, गडबड करू नका. जसं काय बोलल्यानंतर होतंय असं नाही. ऐका, आपण सगळेजण मिळून करायला पाहिजे. त्यानं होत नाही. तुम्ही पण आमच्या संकट पाहिजे. आणि महापौर आपले धडाडीचे आहेत, त्याच्यामुळं हे पुतळा आम्ही कालावधी आमची जेवढी आहे त्या कालावधीमध्ये करायचा प्रयत्न आम्ही करणार आहे. आणि कुपवाडला त्याशिवाय शोभा नाही. अगदी बरोबर. त्याच्यामुळं कुपवाडला हे पुतळा उभाच राहिला पाहिजे अशी माझी पण कळकळीची विनंती आहे. तुमच्या विनंती मला पण काल भावना तुमच्या कळाल्या. फक्त ऐका, माझं मत आहे की सगळ्यांनी कुठं अडथळा घालू नका आणि मदत करायला शिका. एक मिनिट ऐका आमचं. तुम्ही जर मागणी केला असेल तर आम्हाला पत्र दाखवा ना. तुम्ही जी मागणी केलं पत्र आम्हाला दाखवा. मागणीचं पत्र पाहिजे ना. आपण तुम्ही मागणी केला आम्ही जागा सोडून मागणी उपमहापौरांनी पत्र लागत नाही. अहो मग त्यांचं शरद पत्राची मागणी केलं ते पत्र आहे का आमच्याकडे? 2 मिनिटं ऐका. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा पूर्णाकृती व्हायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्णाकृती व्हायला पाहिजे. बसवेश्वर महाराजांचा पुतळा पूर्णाकृती कुपवाडमध्ये व्हायला पाहिजे. ही जी मागणी आम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्या मागणीचं पत्र दाखवतो. मला कधी आले ती एक. दुसरी गोष्ट, त्या जागेवर आम्ही व्हिजिट करून आलेलो आहे. कुठल्या जिथं आता तुम्ही बसवा म्हणताय त्या जागेवर सुद्धा व्हिजिट केल्या. बसवेश्वर महाराजांचं कुठं करायचं, शिवाजी महाराजांचं कुठं करायचं आणि आंबेडकर साहेबांचं कुठं करायचं, या सगळ्याची आमची व्हिजिट झालेला पण व्हिडिओ आहे आमच्याकडे. तुमचं मत काय? आंबेडकर साहेबांचा पुतळा चांगला आणि मोठ्या पद्धतीने व्हायला पाहिजे. जसा सांगलीत आहे तसा मिरजेत आहे, तसं कुपवाडला करायचं आहे का नाही? म्हणजे काय असं एक दिवस तुम्ही आला, आंदोलन केला, मग ऐका हो जरा. तुम्ही आमचं ऐकणार असलं तर ऐका. आम्हाला करायचं आहे का? तर 100% आहे. आम्ही करतच नाही म्हणलोय, इथं आलो नाही असा काही विषय आहे का? त्याला जागा चांगली मध्यवर्ती ठिकाणी एकदम बघा, जेणेकरून तिथं सगळे त्यांचे उत्सव सण साजरे व्हायला पाहिजे. नगररचनेला आदेश आम्ही त्याच वेळी दिलेले आहे आणि जागा एकदम बेस्ट पाहिजे. आता सांगलीची कशी स्टँडवर आहे, मिरजेची कशी मेन चौकात आहे, हे आपलं तुमचं जे जागेत पुतळा व्यवस्थित होणार नाही. ती तिरकोणी जागा आहे एकदम. पुतळा बसला, ध्वज बसला म्हणजे काय ते होत नसते. तुम्ही चांगली जागा बघा. तुम्हाला 15 दिवसात त्याचा ठराव करून द्यायची जबाबदारी. 1 एकर जागा ऐका, 1 एकर द्या, 10 एकर द्या. ऐका, मग तिथलं आतलं सुशोभीकरण असेल, बाबासाहेबांच्या नावानं एखादं वाचनालय तिथं उभा करू. बाबासाहेबांचा पुतळा उभा केला म्हणजे म्हणजे प्रेम होत नाही. तिथं आपल्याला ते बाबासाहेबांच्या विचाराची माणसं घडवण्यासाठी काय करायला पाहिजे, हे काय करायचं सांगा. तिथं वाचनालय करू आपण, बाबासाहेब स्मारक चांगलं करू. तुम्ही सांगा 1 एकर जागा कुठं आहे काका, सगळ्यांना नेऊन दाखवा. ती झाली तर एका ह्या आजच्या मिटिंगमध्ये तुम्हाला ठरवतो. हे आपल्या हातातला विषय आहे. ऐका हो जरा, एक मिनिट ऐका की, ह्यो विषय आपल्या हातातला आहे. सर्वे नंबर आहे का त्याचा? ह्याच्यासाठी कुठं राज्य सरकारकडे, केंद्र सरकारकडे वेळ जाणार आहे असं नाही. आपल्या हातातला विषय आहे. मी उपमहापौर, तुम्ही सगळेजण मिळून केला की 15 दिवसात त्याचं काम आम्ही मार्गी लावू शकतो. पण हीच जागा पाहिजे असं हट्ट करू नका. ऐका, 2 मिनिटं ऐका. माझा तुमचं ऐकलं का नाही सगळं? तर तुम्ही जागा चांगली, ती 1 एकर कुठली आहे ती पण आम्ही व्हिजिटला येतो वाटलं तर ती जागा तुम्हाला सगळ्यांना पसंत असेल, कुपवाडकर नागरिकांना सगळ्या पसंत असेल. आम्हाला काय अडचण नाही तिथं करायला, काय आमच्या खिशातले पैसे घालायचे, शासनाकडनंच मंजूर करून तुम्हाला द्यायचेत ना. आणि चांगलं करूया ना एकदम. मध्ये येणार की मध्ये जागा पसंत
त्यात घालायला पाहिजे नको. काय करा त्याच्यानंतर तुम्ही कुपवाड शहरामध्ये नगररचना विभागाचे अधिकारी तुम्ही म्हणा आयुक्त म्हणा सगळीजण एकदा व्हिजिट द्या. म्हणजे कुठे जागा आहे काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. ठराव काय करायचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची मागणी करून त्या ठिकाणी नगररचना हुडकायला अहो मग त्याला ठरावात ते जागेचा सर्वे नंबर घालायला पाहिजे. जतमध्ये अहो तुम्ही अर्धवट माहिती सांगू नका. 2 मिनिट ऐका. तुम्हाला ठराव आज करून देतो. जागेच घालायला नको. जागेचा उल्लेख त्याच्या अनुषंगानं करतात आणि 774 संजयजी हे झालेला विषय ते नाही, संपलेला. मागणी त्यात होत केलेलं नाही. आहे तसं नाही म्हणत आम्ही काय म्हणतो आम्ही मागणी केलेली आम्हाला आहे. करायचं त्याच्या आहे. अनुषंगाने तुम्हाला आडवं लावायचं असेल तर लावत बसा. आम्ही पुतळा आम्हाला करतो. विषय नाही. आमच्या विजिट ऐकून करणं चला. आम्ही काय म्हणतो तुम्हाला विजिट करायचं. म्हणजे आपल्या वेळ सांगितले 15 दिवसात मग तेच सांगाले हो. उद्या विजिट करा करा आजचा ठराव करून देतो. आजचा विषय घेतला पाहिजे विषय विषय घ्यायला काय अडचण आहे? आजच्या मीटिंगमध्ये विषय तर घ्या, चर्चा करू आम्ही विषय रजिस्टरला नोंद करा की विषय अहो विषय घ्यायला काय नाही, जागेचं त्यावर उल्लेख करायला नको काय आमची काय विनंती आहे? विषय तर उपस्थित करायला अजून काय विषय घ्या फक्त बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णावृत्ती पुतळा आणि त्यांना साहित्य स्मारक कुपवाड शहरामध्ये होण्यासाठी आता ठराव घेतो. कुठली जागा ठरली मग ती नंतर बघू. कुपवाड शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा झालाच पाहिजे. कुपवाड शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा झालाच पाहिजे. कुपवाड शहरामध्ये बाबासाहेबांचा पुतळा त्यांच्या आचारांना विचारांना अभिवादन करून आज या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये सर्वच बहुजन वर्गाच्या वतीनं कुपवाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा बसावा या अनुषंगाने आपण सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आवारामध्ये एक दिवसीय निदर्शनं करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. या उपस्थितीच्या अनुषंगानेच आपल्या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेमधील माननीय आयुक्त माननीय महापौर तसेच उपमहापौर तसेच काही नगरसेवक यांची टीम आपल्याला या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर आपल्या जे मागण्यांचं निवेदन आहे ते मागण्यांचं निवेदन आपण महापौर उपमहापौर व त्यांच्या टीमला आपण सुपूर्द केलेलं आहे. आपली एकच मागणी आहे की कुपवाड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य असा पुतळा उभारला पाहिजे, स्मारक उभारलं पाहिजे. आम्हाला दुसरं तिसरं काही नको आहे आणि त्या अनुषंगानं आमची मागणी त्यांना दिलेली आहे. त्यांनी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की आजच्या सभेमध्ये आम्ही तो विषय घेतोय आणि तो विषय घेत असताना ज्या काही त्रुटी असतील त्याबद्दल महापौर उपमहापौर आणि नगररचना विभागाचे जे कोण असतील नगररचना अधिकारी व त्यांची टीम आपल्या कुपवाड शहरामध्ये ज्या काही शासनाच्या जागा आहेत त्या शासनाच्या जागेवरती व्हिजिट करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कशा पद्धतीनं बसेल आणि लोकांना निदर्शनात येईल आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तो बसला पाहिजे हा आपला सगळ्यांचा आग्रह आहे. आणि त्या आग्रहाला त्यांनी आपल्याला मान्यता दिलेली आहे. त्याच्यामुळं जे काही कुपवाड शहरामध्ये अधिक प्रमाणात जे काही जागा असेल चांगल्या पद्धतीची ती जागा त्यांनी म्हणजे आम्ही शोधून काढतो किंवा तुम्ही सुचवलेल्या जागेवरती कसा बसवता येईल त्याच्यासाठी काय प्रयत्न करता येते का ते पण त्यांनी प्रयत्न करतील. पण आजचं निदर्शन हे शांततापूर्ण झालेलं आहे. तरी सर्वांनी या महापौर उपमहापौर यांनी घेतलेल्या आपल्या निवेदनाचा आदर करून आता आपला कार्यक्रम या ठिकाणी थांबवणार आहोत. त्याबद्दल आपल्याला प्रशांत वाघमारे या ठिकाणी कार्यक्रमाचा आभार मानतील आणि कार्यक्रम संपतील.